नागपुरातून एक मोठी बातमी समोर येते, जिथे वाडी पोलिसांनी प्रतिबंधित तंबाखू आणि गुटख्याचा मोठा साठा जप्त केलाय। या घटनेचा सविस्तर आढावा घेऊया। मिळालेल्या माहितीनुसार वाडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाला गुप्त बातमीदाराकडून खडगाव रोडवरील आराको गोडाऊनजवळ प्रतिबंधित साठा असल्याची माहिती मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचला। M40Y2303 या महिंद्रा मॅक्सिमो गाडीला थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली आहे। पोलिसांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि गुटखा आढळून आला। यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी किरण रंगास्वामी गेडाम यांना घटनास्थळी बोलावण्यात आले। त्यांच्या उपस्थितीत केलेल्या पंचनाम्यात वाहनातून 3,53,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखू आणि पान मसाला तसेच 1,50,000 रुपये किमतीचे महिंद्रा मॅक्सिमो वाहन असा एकूण 5,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी 50 वर्षीय चालक अब्दुल गफ्फार अब्दुल जब्बार राहणार दत्तवाडी नागपूर याला अटक करण्यात आली आहे। आरोपीने हा माल कोणाचा आहे याबाबत समाधानकारक उत्तरे दिली नाहीत। या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल धुरट करत आहेत। वाडी पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत प्रतिबंधित तंबाखू आणि गुटख्याचा साठा जप्त करत एका आरोपीला अटक केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे आणि लवकरच यामागे असलेलं मोठं रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे।